Okay, practice set 3.4, question number 7. How many different words are formed if the letter R is used thrice? R हे letter 3 वेळा वापरायचं आहे. Letter S and T used twice each. Letters S दोनदा वापरायचा आहे. Letter T देखील दोनदा वापरायचा आहे. तर यांच्यापासून किती वर्ड्स हे सगळे वापरून किती वर्ड्स तयार होतील असं विचार. मला सांगा थोडक्यात त्याचा अर्थ असा होता. तुम्हाला अल्फाबेट्स काय काय दिले माहिती का? आर आर आर, एस एस, टी टी यांच्यापासून डिस्टिंक्ट वर्ड्स तयार करून दाखवा असं त्याला म्हणायचं आहे. डिस्टिंक्ट वर्ड तयार करून दाखवा म्हणजे आपण मलाच सांगा माझा सोप्या प्रश्नाचं उत्तर द्यावी. ठीक आहे. ए बी सी डी ई एफ जी जर अल्फाबेट्स असते ए बी सी डी ई एफ जी, ए बी सी डी ई एफ जी 7 अल्फाबेट जर तुमच्याकडे असते तर तुमच्याकडनं एकूण वर्ड्स किती तयार झाले असते? 7 फॅक्टोरियल वर्ड्स तयार झाले असते. पण त्यामध्ये समजा एखादं लेटर 3दा आलं, एखादं लेटर 2दा आलं, परत एखादं 2दा आलं तर नंबर ऑफ वेज काय झाले असते? 7 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. एवढं सोपं असं आहे. नंबर ऑफ डिस्टिंक्ट लेटर, डिस्टिंक्ट वर्ड्स, number of distinct words formed by using the letters R, S and T, R, S and T, comma 3 2 times and 2 3 2 and 2 times respectively are equal to 7 factorial upon 3 factorial into 2 factorial into 2 factorial. सगळे म्हणून आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 लेटर्स आहेत. 7 फॅक्टोरियल मध्ये अरेंज व्हायला पाहिजेत. पण त्यामध्ये 3 वेळा कोण आलाय? आर, 2 वेळा कोण आलाय? एस आणि 2 वेळा टी आलाय. मग आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया आपण. हे बघा 7 6 5 4 इंटू 3 फॅक्टोरियल, खाली 3 फॅक्टोरियल इंटू 2 इंटू 2, 3 फॅक्टोरियल कॅन्सल, 2 to the 4 कॅन्सल, 5 6 37 210 210 शब्द तयार होतील. 210 वर्ड्स, डिस्टिंक्ट वर्ड्स तयार होतील. हा त्याचा अर्थ आहे. बघा नेक्स्ट 8वा क्वेश्चन वाचूया आपण. 8th क्वेश्चन. सगळ्यांनी प्रश्न शांतपणे वाचत जाऊ म्हणजे तो मीनिंग समजायला पाहिजे. Find the number of arrangements of the letters of the word Mumbai so that the letter B is always next to it. काय म्हणतात त्यांनी कळलं? लेटर बी इज ऑलवेज नेक्स्ट टू इट. म्हणजे कसा प्रकारचा शब्द पाहिजे तुम्हाला सांगताना बघा. फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ द लेटर्स मुंबई. बघा MUMBAI याच्यामध्ये त्यांना कायम काय पाहिजे? लेटर बी इज ऑलवेज नेक्स्ट टू इट. म्हणजे बी हे लेटर आहे ना कायम नेक्स्ट टू ए पाहिजे. बी इज ऑलवेज नेक्स्ट टू ए. म्हणजे ए लिहून झाल्यावर समोर कायम बी यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांना इनडायरेक्टली काय पाहिजे? ए आणि बी कायम एकत्र पाहिजे. ए आणि बी कायम एकत्र पाहिजे. पण बी आणि ए चालणार नाही. लेटर बी इज नेक्स्ट टू एचा अर्थ काय? बी इज नेक्स्ट टू ए म्हणजे काय? बी हा ए लेटर एच्या नंतर यायला पाहिजे की नाही? म्हणजे उदाहरणार्थ एक मी तुम्हाला एक स्पेलिंग करून दाखवतो. MUMIAB सगळ्या लेटर बघा. MUMIAB आले का बघा सगळे लेटर्स. ह्याच्यात बी इज नेक्स्ट टू ए की नाही सांगा? हा बी इज नेक्स्ट टू ए.
त्यांना हे भलेही मध्ये बघा हे एबी आहे की नाही एबी इथं मध्ये गेलं तरी चालेल म्हणजे त्यांना MUM AB I असं झालं तरी चालेल. हे एबी इथं आलं तरी चालेल तुमचे. म्हणजे थोडक्यात त्याला काय पाहिजे सांगा त्याला थोडक्यात काय पाहिजे A and B is always together. A and B are always together कायम एकत्र पाहिजे पण इंटरनल अरेंजमेंट चालणार नाही. मम्मी आबा चालता येईल पण मम्मी बा चालणार नाही त्यांना. मम्मी देऊन आबा चालेल पण बा लिहायचा अलाउड नाही आपल्याला थोडक्यात असं त्याला इनडायरेक्टली म्हणायचं. मग मला सांगा काय करूया नेहमीच त्यांना बांधून ठेवूया कसे त्यांना बांधून ठेवूया 1 2 3 4 लेटर्स आणि बांधलेले 5. These 5 letters can be arranged in पण त्यात 2 वेळा मला होतं तुम्ही सांगा. आता समजा तुम्ही जर असं केलात या दोघांना सोडलात आणि जागा बदलायला दिलात तर ही इंटरनल अरेंजमेंट झाली. हे करायचं नाही एबीच ठेवायचं बीए चालणार नाही मला कारण बी इज नेक्स्ट टू ए म्हणले त्यांनी म्हणजे इंटरनल अरेंजमेंट अलाउड नाही. म्हणजे ह्याचा आन्सर येणार आहे 120 5 फॅक्टरचं आणि अपॉन किती 2 म्हणजे फायनल आन्सर 60 यायला पाहिजे. चेक करून घ्या नंबर ऑफ अरेंजमेंट 60 व्हायला पाहिजे. चला आता सांगू काय आन्सर 1 2 3 4 5 6 There are solution. There are 7 letters in the word Mumbai. There are 7 letters in the word Mumbai. Next one. M repeats 2 times. M repeats two times but twice. M repeats 2 times. Next line. Number of arrangements in which B is next to A. B is next to A. आणि समोर इज इक्वल टू म्हणा इज इक्वल टू आणि जरा इथं वर बघा साईड हे मी लिहायला तुम्हाला पेन्सिलला द्यायला साईडला बघा काय करायचं सांगतो साईडला पहिल्यांदा पेन्सिलला असं तुम्हाला हे बी पाहायचं टाकू बरं का असं काही नाही मध्ये इकडे तिकडे पाहायचं पण असं असं करायचं MUMI आणि A आणि B असे एकत्र ठेवायचे असं दाखवायचं बांधलेलं मग इथं दाखवायचे 4 + 1 = 5 आणि मग तुम्हाला इकडे कळतं नंबर ऑफ वेज = जे मी दिले की बघा 5 फॅक्टोरियल 5 कुठे आले सांगा A आणि B ला बांधलं एक लेटर झालं हे 4 आणि 5 झाले 5 जण अरेंज करा कायम A आणि B एकत्र त्या अरेंजमेंट मध्ये इकडे तिकडे सरकणार आहे पण हे 2 फॅक्टोरियल कोणासाठी सांगितलं फॉर M म्हणायचं कोणासाठी फॉर M आणि इथं फक्त इथं इंटू 2 फॅक्टोरियल लिहायचं आणि असं पेन्सिल लिहायचं असं क्रॉस करायचं सांगतो असं कारण असं क्रॉस करायचं आणि नो इंटरनल अरेंजमेंट इंटरनल अरेंजमेंट झालं की AB चं B होतं बघा ते चालणार नाही आपल्याला म्हणून असं लिहून कॅन्सल करा मुद्दाम रिपिटेशन M साठीच आहे खालचा आहे ते M दोनदा आलाय ना म्हणून ते आपण 2 फॅक्टोरियल लिहिलं आणि बाजूला असं हे दाखवा मी टाकलं MUMI AB दाखवा AB ला बांधून ठेवा एक लेटर समजा 5 जणांना अरेंज करा कायम AB एकत्र असतील पण इंटरनल अरेंजमेंट करायला चान्स देऊ नका आता सोडवा आता इज इक्वल टू 120 अपॉन 2 10 लिखा 110 काय 2 गेल्यावर काय राहते 10 राहतात ना 6
टू गेले की 10 होतात किंवा 110 पण चालले असते मला 110 पण चालले. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा. फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ द लेटर्स इन द वर्ड कॉन्स्टिट्यूशन that begin and end with N. हा बऱ्याचदा परीक्षा देतो बरं का क्वेश्चन, बऱ्याचदा येतो. हे आपल्याला विचारायचं नाही, लक्षात ठेवा. हे बाबासाहेब आंबेडकर विचारतो प्रश्न, आपला नाही विचार. काय सांगा मग त्यांनी तयार केलं ना, आणि आम्हाला काय त्रास देतो मग. फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ द लेटर्स इन द वर्ड कॉन्स्टिट्यूशन दॅट बिगिन अँड एंड विथ एन. सुरुवात आणि शेवट एन व्हायला पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन जरा समजून घेता का पहिले, लक्षात येतं. CONSTITUTION कॉन्स्टिट्यूशन असं लिहिलं की रिपिटेशन लवकर. ओ किती वेळा? 2 वेळा. एन किती वेळा? 2 वेळा. टी 3 वेळा. आय 2 वेळा. तुमचं एकूण किती बघा. CONSTITUTION 12 आहेत. 12 लेटर्स आहेत, म्हणजे एवढ्या वेळेस मध्ये अरेंज व्हायला पाहिजे. पण त्याला सुरुवात आणि शेवट कशी पाहिजे? एन पासून. ठीक आहे, असं बघा. मग हे जे एन आहेत की नाही, एन आणि हे एन, हे बघा मी एन न सुरुवात केली, एन न शेवट पण केला. दिस प्लेस कॅन बी फिल्ड बाय एन इन 1 वे, लास्ट प्लेस कॅन बी फिल्ड बाय एन इन 1 वे. 12 जागा आहेत की नाही, 12 त्यातल्या 2 भरून झाले का? 2 भरून झाले. मध्ये 10 राहिले का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 राहिले. मध्ये 10 जागा राहिल्या. 10 लेटर्स पण आहेत तुमच्याकडे. का सांगा? आणि हे दोघं गेले पण उरलेत ना 10. मग या 10 लेटर्सना इथे किती वेळेस मध्ये अरेंज होणार सांगा? 10 फॅक्टोरियल. पण त्यामध्ये आपण ओ 2दा आला, टी 3दा आला आणि आय 2दा. हे तुमचं फायनल आन्सर × 1 × 1. काय अगदी सोपं आहे. एन आणि म्हणजे एन न सुरुवात, एन न शेवट असे तुमचे वर्ड्स तयार व्हायला होते. मधले 10 कसे अरेंज करायचे होते आपल्याला, त्यात ते रिपिटेशन. तर पटकन हे एवढं दफल्या पेन्सिल मी कसे केले माझ्यासारखंच कॉन्स्टिट्यूशन लिहायचं. हे असं एका वेळेस लिहू नका. कॉन्स्टिट्यूशन माझ्यासारखं लिहायचं, खाली वर ते असं मी कसं लिहितो. इव्हन त्याच्या खाली असं एन एन हे पण लिहा, मी कडे लिहिलं असतं बघा. एन एन मध्ये उगीच डॅश 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 दाखवा. ते काय 10 मोजून दाखवलं का? काही पण दाखवा, डॅश 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 किती पण दाखवा. पहिली प्लेस आणि लास्ट प्लेस एन न दाखवा. ही प्लेस एन न दाखवा. मध्ये डॅश 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 दाखवा. झालं सांगायचं? हा, आता मी सांगेल तसं लिहायला सुरू करायचं. लिहा. देर आर 12 लेटर्स इन द वर्ड. देर आर 12 लेटर्स इन द वर्ड. देर आर 12 लेटर्स इन द वर्ड कॉन्स्टिट्यूशन. There are 12 letters in the word constitution. खालच्या बाजूला लिहायचं. लिहा असं. लेटर टी repeats 3 times. Letter T repeats 3 times, and the letters O, N and I. परत सांगतो. And the letters O, N and I repeat 3 times each. 2 times each. कोण? ही. 2 times each.
2 times each. Next line. Yeah. असं काय? Number of words starting and ending with n, शक्यतो नेक्स्ट लाईनला इक्वल टू हे बघा 1 into 1 लिहायचं का सांगतो हे बघा फर्स्ट प्लेस 1 वे मध्ये अँड लास्ट प्लेस पण 1 वे मध्ये. हे बघा आपल्याकडे दोनच एन आहेत की नाही, तर त्यातला कोणताही एक एन पहिल्या प्लेस मध्ये जाऊन बसवा. हा नाही तर हा तुम्हाला जो आवडतो तो बसवा त्याला. समजा मी याला बसवलं तर एकच एन राहिला, आता त्याला तिकडे बसवलं. आता एनचा विषय संपला म्हणजे रिपिटेशनचा प्रश्न संपला. रिपिटेशनचा तर काय प्रश्न येणार आहे, फक्त येणाऱ्या कोणाच्या बाबतीत. आता हे एन विषय संपला तुमचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लेटर्स आहेत. हे मधल्या 10 प्लेसेस मध्ये 10 फॅक्टोरियल मध्ये अरेंज होणार इंटू 10 फॅक्टोरियल अपॉन या 10 मध्ये ओ दोनदा आला इंटू टी 3 वेळा आला आणि आय 2 वेळा आला. आणि खाली लिहा फॉर ओ, फॉर टी आणि फॉर आय असं खाली लिहायचं म्हणजे कळतं. आणि सिम्प्लिफाय करायचं का बोल असंच ना. सिम्प्लिफाय करायचं का how many 5-digit numbers can be formed using the digits 3 2 3 2 4 5? How many 5-digit numbers are to be formed using the digits 3 2 3 2 4 5? थोडा अवघड क्वेश्चन आहे, नुसतं एक्सप्लेन करायला लक्षात, नुसतं एक्सप्लेन करा. 3 2 3 2 4 5 बरोबर आहे. मी लिहून पण देणार. 2 किती वेळा जायचं का? 2 वेळा. 3 किती वेळा जायचं? 3 2 वेळा. आणि 4 5 येतं बघा आपल्याकडे. नाही रे आवाज नाही आला पाहिजे अजिबात. हे बघा आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. 5 अंकी संख्या, त्याच्यामध्ये मला 4 वेगवेगळ्या केसेस करायच्या आणि अगदी सोप्या केसेस. हा प्रॉब्लेम सोपा आहे, अवघड नाही. फक्त समजून घे. 2 2 म्हणजे 2 दोनदा आलाय, 3 दोनदा आलाय, 4 आणि 5 एकदा आले. आपल्याकडे एकूण 6 डिजिट्स आहेत. 5 अंकी संख्या तयार करायची आहे. 5 अंकी. तुम्ही काय करतोय बघा, 2 2 2 2 आणि 4 यांना घेऊन पहिले नंबर्स तयार करून घेतो. केसेस कशा करणार आहे बघा मी. हे बघा 2 2 3 3 आणि 4 1 2 3 4 5 डिजिट झाले. यांना घेऊन मी 5 अंकी संख्या पहिल्यांदा मी तयार करणार. नंतर 2 2 3 3 5 घेणार. 2 2 3 3 5 असे घेणार. 2 2 3 3 5 यांच्यापासून मी 5 अंकी संख्या तयार करणार. आता नीट आहे, यातला कोणता तरी एकच 2 घ्यायचा आणि 3 3 4 5 घेणार आहे. म्हणजे एकदा 2 घेऊन 3 3 4 5 यांच्यापासून नंबर्स तयार करणार. आणि एकदा 2 2 आणि यातला एकदाच 3 घ्यायचा. 2 2 एकदाच 3 घ्यायचा आणि 4 5 आहे तसे ठेवायचे. आणि नंबर्स किती तयार होतात सगळ्या पॉसिबिलिटीज याच्यात घेतल्या. कसं आहे, रिपिटेशन 2चा आहे 3चा आहे. मग हे सगळे एकदा रिपीटेड घेऊन यातला नुसता एक 4 घ्या, यातला नुसता एक 5 घ्या. ह्या 2 केसेस वेगळ्या करा आणि रिपिटेशन एक पार्ट काढून यातला एक पार्ट काढून त्या 2 केसेस वेगळ्या करा. आता इथं बघा नंबर्स अगदी सोपं आहे. मला सगळं 1 2 3 4 5 डिफरंट नंबर्स असते, डिफरंट सगळे वेगवेगळे. तर किती पेज मध्ये अरेंज झाले असते अपॉन त्यात कोण किती वेळ आलं, कोण किती वेळ आलं 2 आणि 3. ह्याला म्हणायचं, कारण मी 1 2 3 4 5 कुणालाही बांधलं नाही, काही नाही. ते 5 लेटर 5 फॅक्टोरियल झाले, पण खाली मात्र 2 हे कळायला सांगा. आता
ह्या दोन दोन मी बांधले एकत्र केले नाही ना, नाही केले केलं ते मगाशी ते चुकलेत ते दाखवायला बोलले मी. त्याने काय केले वरती 5 फॅक्टर आपण 2 फॅक्टर दिलेच नाही ते तरी बांधलेले आहेत ना, मग सोडायला पाहिजे आणि मग खाली 2 फॅक्टरला, हे मला मान्य. ते सोडलंच नाही त्यांनी, डायरेक्ट खाली आपण 2 फॅक्टर दिले, चुकीच आहे. बघ 5 फॅक्टर म्हणजे 120 आणि खाली हे किती सांगा 2 to the 4 30. यांच्यापासून 30 नंबर्स तयार झाले, वेगळे 30 नंबर तयार झाले. इकडे पण सेम 1 2 3 4 5 आहेत. 5 फॅक्टोरियल अरेंज व्हायला पाहिजे. 2 फॅक्टोरियल रिपिटेशन 2 चा रिपिटेशन 3 चा, पुन्हा 120/4 म्हणजे हे पण 30 नंबर वेगळे तयार होतील. आता नीट आहे. 1 2 3 4 5 पुन्हा 5 फॅक्टोरियल मध्ये अरेंज होणार, पण यामध्ये फक्त 3 रिपीट झाला आहे. किती वेळा? 2 वेळा. म्हणजे 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 आणि अपॉन 2 म्हणजे 60 नंबर्स ते तयार झाले. 60. आणि इथं लक्ष पाहिजे 5 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. 1 2 3 4 5 5 फॅक्टोरियल. कोण रिपीट झाले? 2 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियलचा आन्सर 120 आणि अपॉन 2 म्हणजे परत किती? म्हणजे हे 30 आणि 30 60 60 60 टोटल 180 नंबर्स तयार होतील. हे बघा मॅच होते की नाही? व्हायलाच पाहिजे, कारण इथं प्रॉब्लेम नाही भाषेचा रे. आणि मी केसेस अगदी व्यवस्थित केले. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. पण मागचं चुकलं हे इथं तुम्हाला आता जाणवायला पाहिजे. याच्यात मागचं का चुकलं कळलं आता लक्षात आलं. फक्त याचं हे रफवर काय लक्षात ठेवा, हे त्याचं सोल्युशन मात्र मी उद्या लिहितो.